नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मजेत असायलाच हवं. आता एवढी मोठी दिवाळीची सुट्टी होती ना तुम्हाला. काय काय सुट्टीत तुम्ही मजाच मजा केली. लाडू, शेव, चकली, करंजा पोटभर खाल्लं ना. आणि नवीन कपडे, बरोबर की नाही? छान छान फटाके, सगळीच धमाल. मग आज आपण अशीच धमाल करूया. आपण आज आपल्या या व्हिडिओमध्ये खूप धमाल करणार आहोत. आज आपण शिकणार आहोत चित्रवाचन. चला तर मग जंगलचा फेरफटका मारूया. मागच्या पाठाला आपण चित्रवाचन कसं करावं हे पाहिलं होतं, बरोबर की नाही? आठवतं की नाही तुम्हाला की आपण चित्रवाचन कसं करायचं होतं हे पाहिलं होतं. चित्रवाचनाचा सर्वात महत्त्वाचा आणि पहिला टप्पा म्हणजे चित्राचे काळजीपूर्वक निरीक्षण करणं. चित्र एकदम काळजीपूर्वक पाहणं महत्त्वाचं असतं. आता बघा, तुमच्या समोर चित्र आलंय. मग या चित्रात तुम्हाला काय काय दिसतंय? आपण सुरुवात करूया मधमाशीच्या पोळ्यापासून. मधमाशा फुलामधील मध गोळा करून मध घेऊन आपल्या पोळ्याकडे येताना दिसत आहेत. या चित्रामध्ये आपल्याला वेगवेगळे प्राणी दिसत आहेत. कोणकोणते बरं हे प्राणी आहेत बघा? हत्ती, जंगलचा राजा सिंह, बेडूक, मगर, मासा, घुबड, बगळे, माकड, ससा, कासव, गोगलगाय, जिराफ, हरिण हे सगळे जंगलातले प्राणी एकत्र जमा झालेले आहेत. आणि काय बरं ते गप्पा मारत असतील? तुम्ही जरा विचार करा बघू, काय करा बरं ते गप्पा मारत असतील? तुम्ही सुद्धा वर्गात दिवसभर मित्रमैत्रिणीशी बोलत असतात, नुसते बडबड करत असतात. काय बरं तुम्ही दिवसभर बडबड करत असतात? कोण जाणे. तसेच हे प्राणी सुद्धा एकमेकांशी गप्पा मारतायत. हत्ती दादा काय बोलतोय बरं? हत्ती दादा बोलतोय, महाराज नमस्कार, कसे आहात? सिंह महाराज म्हणतात, हो रे हत्ती दादा, मी एकदम मजेतच आहे. बघतोय जरा नदीतल्या प्राण्यांची मज्जा. आता बघा, बेडूक काय म्हणतो, काठावरच बसून पहा मजा, जवळ नका येऊ माझ्या. त्यावर मगर विचारते, मी येऊ का? हे ऐकून बगळे म्हणतात, मगर चालली वाटतं बेडगाला भेटायला. आता या पानावर पहा बरं, कोण कोण दिसतंय तुम्हाला? बरोबर, ससा आणि कासव एकमेकांशी गप्पा मारतायत. काय बोलतात माहिती आहे का तुम्हाला? ससा म्हणतो, कासव दादा आपण पुन्हा शर्यत लावूया का? पण कासव दादा काय म्हणतो बघा, नको रे बाबा, पळून पळून माझे पाय खूप दुखायला लागलेत. अशा प्रकारे हे वेगवेगळे संवाद म्हणजेच आपापसातली बोलणं तुम्हाला आवडलं ना? यात तुम्हाला काय बोलावंस वाटत असेल तर ते तुम्ही बोला आणि मला पाठवून द्या. घरचा अभ्यास, पान क्रमांक 40 वरील चित्रात प्राणी एकमेकांशी काय बोलत असतील ते पुस्तकातील पानावर लिहा. धन्यवाद.